मी माझी आई कामावर कधी जाते याची वाट पाहत होतो, जेणेकरून आज मला सत्य समजेल. जेव्हापर्यंत मला खरं काय आहे हे समजणार नव्हतं, तेव्हापर्यंत मला शांतता लाभणार नव्हती आणि मला माहीत देखील नव्हतं. जसा मी विचार करत आहे, खरंच ते सत्य होतं का की तो फक्त माझा एक गैरसमज होता. 12 वाजायला आले होते. बाबा तर कामावर निघून गेले होते. ते रात्री उशिरा यायचे. आता मी कधीपासून या प्रतीक्षेत होतो की कधी आई जाते. सूर्य डोक्यावर आला होता. पूर्ण घरामध्ये शांतता होती. आई पटापट घराची साफसफाई करत होती. शांततेमुळे घरामध्ये फक्त चिमण्यांचा किलबिलाट आणि झाडूचा आवाज येत होता. काल रात्री आलेल्या वादळामुळे पूर्ण घरामध्ये फक्त धूळ पसरली होती आणि पूर्ण घर सुकलेल्या पानांनी भरलेलं होतं. आईला कामावर जाण्याची खूप घाई होती. ती कामावर जितक्या लवकर जाण्याचा प्रयत्न करत होती, तितकाच तिला उशीर होत होता. माझी सावत्र बहीण राणी, जी आईच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी होती, ती देखील आईला मदत करत होती. ती देखील आईप्रमाणे अगदी शांतपणे काम करत होती. दोघी मायलेकींचं एकच काम होतं. त्या दोघींचा एकच स्वभाव होता. त्या दोघीही जास्त काही बोलायच्या नाहीत. काम संपलं होतं, त्यामुळे आई निघून गेली होती. ती निघून जाताच राणी आतून तेलाची बॉटल घेऊन आली आणि मला इशाऱ्याने तिच्याजवळ बोलावलं आणि मी शांतपणे जाऊन बसलो. मी 16 वर्षाचा होतो. जेव्हा मी आणि माझी बहीण घरामध्ये एकटेच असायचो, तेव्हा बहीण बोलायची, "ये मी तुझ्या डोक्याची मालिश करून देते." जशी ती तो तेल माझ्या डोक्यावर लावायची, तेव्हा मला गाढ झोप लागायची. सुरुवातीला तर मला वाटलं की कदाचित मालिशमुळे मला आराम भेटतं, ज्यामुळे मी मालिश नंतर झोपून जातो. परंतु ही एक हैराण करणारी गोष्ट होती, जी मला टेन्शनमध्ये टाकत होती. याबद्दल मी कोणाला काही सांगितलं नाही, कारण की त्यामुळे सर्वांनी मला वेड्यात काढलं असतं. जेव्हा मला जाग यायची, तेव्हा माझे कपडे बदललेले असायचे. असं वाटायचं जणू काय कोणी माझी अंघोळ घातली आहे किंवा माझे कपडे बदलले आहे. परंतु मी तर झोपून जायचो. मग हे सर्व कसं होत असेल? सुरुवातीला तर मी हा सर्व माझा भास आहे असं समजत होतो. परंतु जसजसे दिवस निघून जात होते, माझा तो संशय विश्वासात बदलत गेला. मला नशेचं औषध देऊन बेशुद्ध केलं जात होतं आणि जेव्हा मी उठायचो, तेव्हा माझे कपडे बदललेले असायचे. कोणी असं कसं करू शकतो? जिथे घरामध्ये आम्हा दोघा बहीण भावाशिवाय कोणीच नसायचं आणि नाही कोणी ये जा करायचं. माझी बहीण राणी तर हे असं वागू शकत नाही. मग कोण होता जो हे सर्व करत होता? मी जेव्हा बहिणीला याबद्दल विचारायचो, तेव्हा बहीण मला पैसे देऊन गप्प करायची आणि बोलायची, "तू अंघोळ करून हेच कपडे घालून झोपला होतास. तू आता गोष्टी विसरायला लागला आहेस. असं वाटतंय तुझी स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. डॉक्टरला दाखवून ये." बहिणीच्या त्या बोलण्याने मला खूप राग यायचा, परंतु तेव्हा मी शांत बसायचो. माझी बहीण राणी रोज असं काही ना काही बोलून मला गप्प करायची. परंतु मी आता लहान मुलगा राहिलो नव्हतो की ज्याला एखादं खेळणं किंवा खाण्याची वस्तू देऊन गुंडाळलं जाऊ शकेल. मी आता तारुण्याच्या उंबरठ्यात पाऊल ठेवलं होतं आणि ही गोष्ट मला खूपच हैराण करत होती की माझ्या बेशुद्धपणामध्ये कोणीतरी माझे कपडे बदलतो आणि माझी अंघोळ देखील घालतो. मी तर खूपच लाजाळू मुलगा होतो. मी तर लहानपणी देखील कोणासमोर कपडे चेंज करायचो नाही. मग आता तर मी तरुण झालो होतो. त्या दिवशी मी मसाज करणारं तेल बदललं होतं आणि जेव्हा माझी बहीण माझ्या डोक्याची मालिश करू लागली, तेव्हा मी झोपण्याचं नाटक केलं होतं. आता 5 मिनिटं झाले होते की माझ्या बहिणीने अगदी आरामात पहिले मला खाली झोपवलं आणि मग बाहेर निघून गेली. याचा अर्थ माझा संशय खरा ठरला होता. तेलामध्येच काहीतरी असं औषध मिसळलं होतं की ज्याला लावताच मी बेशुद्ध व्हायचो. काही वेळानंतर राणी पुन्हा खोलीत परत आली. तिच्यासोबत अजून कोणतरी होतं. डोळे बंद केल्यामुळे मी त्याला पाहू शकलो नाही. त्याने येताच माझे कपडे बदलले. मला खूपच लाज वाटत होती. मी कोणी लहान मुलगा तर नव्हतो, ज्यामुळे दुसरं कोणी माझे कपडे बदलू शकत होता. माझं मन करत होतं की मी आत्ताच उठावं, परंतु मी हे पाहू इच्छित होतो की राणी माझ्यासोबत नेमकं करते तरी काय. मला काही समजत नव्हतं. माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं. मला माहीत नव्हतं
की माझ्यासोबत काय होणार आहे. मला हे पाहायचं होतं की शेवटी राणी माझ्यासोबत काय करू इच्छिते. मी कबुतराप्रमाणे डोळे बंद करून झोपलेला होतो. मला खूप वाईट देखील वाटत होतं. स्वतःची बहीण मला बेशुद्ध करत माहीत नाही माझ्यासोबत काय करत होती. आता जेव्हा मी खरं काय आहे हे जाणून घेण्याचा निर्णय घेतलाच होता, त्यामुळे मला आता हिम्मत करायची होती. येणाऱ्या वेळेच्या भीतीमुळे मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होतो. माझं टेन्शन खूप वाढलं होतं. तेव्हा मला वाटलं की कोणीतरी मला उचलून बेडवर झोपवलं आहे. माझ्यासोबत हे काय करणार होते कोणीही मला सांगणार नव्हतं. मला असं वाटत होतं नक्कीच माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडणार आहे. हा विचार करून करून माझी अवस्था खूपच वाईट होत होती. अचानकच कोणीतरी माझ्याजवळ आलं आणि मला स्पर्श करू लागला. त्याच्या आधी की माझ्यासोबत काही चुकीचं होईल मी माझे डोळे उघडले. स्वतःच्या बहिणीवर जेव्हा माझी नजर पडली तेव्हा तिला त्या अवस्थेत पाहून, तिचे कपडे पाहून मला वाटलं की हे सर्व पाहण्याच्या आधी मी मेलो का नाही. ते दृश्य माझ्यासाठी जीव घेणारं दृश्य होतं. माझं मन करत होतं की मी सर्व काही संपून टाकावं. राणीचे ते कपडे पाहून मी माझे डोळे बंद केले. परंतु त्यानंतर माझी बहीण माझ्यासोबत जे वागली त्यामुळे तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण की माझं नाव अमित आहे. आम्ही लोक खूप गरीब होतो. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझी आई या जगामध्ये नव्हती. माझी आई मला जन्म देताच देवाघरी गेली होती. आणि जेव्हा मला समजू लागलं तेव्हा मी एका ममतेच्या पदराखाली होतो. मला माहीत नव्हतं की आई काय असते. माझ्या वडिलांनी त्यांना जितकं शक्य होतं मला प्रेम दिलं होतं, माझी काळजी घेतली. आई वडील दोघेही बनून मला सांभाळलं होतं. ते स्वतः कामावर जायचे तेव्हा मला आत्याकडे सोडून जायचे. परंतु आत्याची मुलं खूपच चालाक होती. छोट्या छोट्या गोष्टीवर मारामारी करायला सुरुवात करायचे. बाबा कामावरून परत यायचे तेव्हा मला रोज काही ना काही जखम झालेली असायची आणि आत्या माझ्या वडिलांसमोर शर्मेने नजर खाली करायची. कारण की चूक तर आत्याची देखील नव्हती, कारण की ती घरातल्या कामांमध्ये व्यस्त असायची. तरी देखील सारखं सारखं येऊन स्वतःच्या मुलांना सांगायची, खबरदार जर कोणी अमितला मारलं तर. परंतु तिची मुलं तिचं बोलणं कुठे ऐकायची. ते मला खूप मारायचे, माझा मजाक उडवायचे आणि मला खूप त्रास द्यायचे. बाबा यामुळे खूपच टेन्शनमध्ये राहू लागले. कधी एखाद्या आत्याच्या घरी तर कधी काकूच्या घरी मला सोडून जायचे. हे अशा प्रकारे त्यांना खूपच कठीण प्रसंगाचा सामना करावा लागायचा. सर्वांनी बाबांना समजावलं की त्यांनी दुसरं लग्न करावं. बाबा म्हणू लागले, मी दुसरं लग्न त्याच परिस्थितीत करेन जी मुलगी माझ्यासारख्याच परिस्थितीतून गेली असेल, जेणेकरून माझं टेन्शन तिला समजू शकेल. तेव्हा आत्याने माझ्या बाबांचं लग्न रेश्मासोबत लावून दिलं. ती एक विधवा स्त्री होती. तिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती जी माझ्यापेक्षा वयाने 5 वर्षांनी मोठी होती. तिचं नाव राणी होतं. त्या दोघीही मायलेकी शांत शांत राहायच्या. असं वाटायचं जणू काही त्या दोघीही परिस्थितीमुळे अगदी भरडल्या गेल्या आहेत. स्वतःच्या लोकांकडून अपमान त्रास सहन करत करत दोघीही अगदी दगडाच्या झाल्या होत्या. रेश्मा आई आणि राणीने खूप त्रास सहन केला होता. जेव्हा माझ्या सावत्र आईचा नवरा मेला होता तेव्हा रेश्मा आईच्या सासूने तिच्यावर खूप अत्याचार केला होता. नातेवाईक तर तसंही वाईट वेळेमध्ये साथ सोडून देतात आणि त्याच्या स्वतःच्या घरातल्यांनीच तिची साथ दिली नव्हती. त्यामुळे नाईलाजाने ती दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली. माझे वडील खूप चांगले गृहस्थ होते. त्यांनी राणीला अगदी मोकळ्या मनाने स्वीकारलं होतं. फक्त स्वीकारलं नव्हतं तर स्वतःची मुलगी देखील मानली होती. बाबांनी आईला सांगितलं की तू अमितची आई बन आणि मी राणीचा बाप बनेल. जेव्हा बाबांचं लग्न रेश्मा आईसोबत झालं त्यावेळेला मी 4 वर्षाचा होतो. वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे हे झालं की आता मला कोणाच्याही घरी जाण्याची गरज पडायची नाही. मी माझ्या घरामध्ये अगदी आरामात फिरायचो, खेळायचो. आई माझ्यावर ओरडायची नाही, माझ्यावर प्रेम करायची आणि राणी देखील माझ्यासोबत अगदी प्रेमाने बोलायची. राणीच्या रूपामध्ये मला एक बहीण मिळाली होती. आता बाबा देखील अगदी आरामात कामावर निघून जायचे. त्यांना त्यांच्या माघारी माझी काळजी नसायची. मी देखील अगदी साधा मुलगा होतो. आईला आणि राणीला अजिबात त्रास देत नव्हतो. त्यामुळेच त्यांना देखील कोणत्या त्रासाचा सामना करावा लागला नाही.
वेळ असाच भराभर निघून गेला. परंतु आमच्या घराची परिस्थिती, जी आधी देखील चांगली नव्हती, ती अजून जास्त खराब होत गेली. माझे वडील ज्या कारखान्यात काम करत होते, तो कारखाना बंद पडला. आम्ही सगळे खूपच टेन्शनमध्ये राहू लागलो. नाईलाजाने आईने लोकांच्या घरात जाऊन साफसफाईचं काम करायला सुरुवात केली आणि बाबा पेट्रोल पंपावर काम करायचे. परंतु पगार कमी असल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत होती. ते नोकरी सोडून घरात देखील बसू शकत नव्हते. जर घरी बसले असते तर उपासमारीची वेळ आली असती. मी एका सरकारी शाळेमध्ये शिकत होतो, परंतु फी न दिल्यामुळे मी शाळेत जाऊ शकत नव्हतो. तर राणी देखील 10वी पूर्ण होऊन ती घरात बसली होती. आई आणि बाबा बाहेर निघून जायचे तेव्हा मी घरात राहायचो, कारण की राणी घरात एकटी असायची. आई बाबा सांगून जायचे की घरातच थांब, तरुण मुलगी घरामध्ये एकटी आहे, लोकांचा काही भरोसा नाही. जसं आई बाबा बाहेर जायचे तेव्हा राणी बोलायची, अमित तुझी केस खराब होत आहेत, ये मी तुझ्या डोक्यावर तेलाची मालिश करते. मी खुश व्हायचो आणि राणीकडून डोक्यावर तेल लावून मालिश करून घ्यायचो. आता असं रोज होऊ लागलं. राणी बोलायची, रोजच्या रोज तुला अशी मालिश करून घ्यावी लागेल, मग तुझी केस चांगली होतील. माझ्यासाठी हीच आनंदाची गोष्ट होती की राणी माझ्यासोबत खूप चांगली वागायची. नाहीतर जसजसं ती मोठे होत होती असं वाटायचं ती प्रत्येक वेळेला कोणत्या तरी खोल विचारात बुडालेली आहे किंवा तिला काहीतरी टेन्शन आहे. माझे काही खास मित्र देखील नव्हते ज्यांच्यासोबत मी खेळू शकलो असतो. माझे मित्र फक्त शाळेपुरतेच मर्यादित होते. राणी माझ्या डोक्याची मालिश करायची तेव्हा मला एक आराम मिळायचा आणि मी गाढ झोपेत जायचो. परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की तेलाची मालिश केल्यानंतर 3-4 तास मी झोपलेलाच राहायचो आणि जेव्हा झोपेतून जागा व्हायचो तेव्हा असं वाटायचं नाही मी झोपेतून उठलो नाही तर बेशुद्ध होतो. मला देखील काही आठवायचं नाही. तेव्हा मी माझ्या जागेवर येऊन झोपायचो आणि हैराण करणारी ही गोष्ट होती की जेव्हा मी उठायचो तेव्हा माझे कपडे बदललेले असायचे. मी राणीला विचारायचो की माझे कपडे कोण बदलतं, तेव्हा राणी ते बोलणं टाळायची. मला माझ्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर मिळत नव्हतं. एके दिवशी मी टेन्शनमध्ये टेरेसवर फिरू लागलो आणि याचबद्दल विचार करू लागलो. तेव्हा अचानक माझी नजर त्या कपड्यांवर गेली जे कपडे मी सकाळी घातले होते आणि ते ओले होते. अगदी स्पष्ट दिसत होतं की ते कपडे काही वेळापूर्वी धुवून सुकवण्यासाठी वाळत टाकले आहेत. परंतु तिथे अजून दुसरे कोणतेच कपडे वाळत टाकलेले नव्हते. फक्त एकच ड्रेस वाळत टाकलेला असायचा. आई तर घरात नसायची, त्यामुळे हे तर अगदी स्पष्ट आहे की राणीनेच माझे कपडे धुवून वाळत टाकलेले आहेत. मी याबद्दल राणीला काहीच विचारलं नाही. आता रोजच्या रोज असंच होत होतं. जेव्हा कधी मी टेरेसवर जायचो, माझा तो ड्रेस जो मी तेल लावण्याच्या आधी घातलेला असायचा तो धुवून असा वाळत टाकलेला असायचा. माझ्या मनामध्ये आता संशय निर्माण झाला होता की असं काय कारण होतं. राणी खोटं का बोलते, माझ्यापासून काय लपवते आणि माझे कपडे कोण बदलतं आणि का बदलतो. या सर्व गोष्टी मला खूपच टेन्शनमध्ये टाकत होत्या. सध्या तरी मला इतकं समजलं होतं की त्या तेलामध्येच काहीतरी असं आहे की ज्याला लावल्यामुळेच मी बेशुद्ध होतो. आता मी बाजारातून दुसरा तेल घेऊन आलो आणि सर्वांपासून लपून घरातलं तेल दुसऱ्या बॉटलमध्ये टाकून बाजारातून आणलेलं तेल त्यामध्ये टाकलं, जेणेकरून राणीला माझ्यावर संशय येऊ नये. आज सगळं काही खरं खरं समोर येण्याची वेळ आली होती. राणीपासून देखील माझं मन आता दुरावलं होतं. मी आता तिच्याशी जास्त बोलायचो नाही आणि खरं हे देखील होतं की मी डिप्रेशनमध्ये जात होतो. जेव्हापर्यंत मी हा गुंता सोडवणार नव्हतो मला चैन पडणार नव्हती. शेवटी आईचं काम संपलं आणि जेव्हा आई आणि बाबा कामावर निघून गेले तेव्हा रोजच्या प्रमाणे राणी मला बोलू लागली, अमित तुला तेल लावण्याची वेळ आली आहे. मी शांतपणे खाली बसलो तर राणी मात्र बेडवर बसली आणि माझ्या डोक्यावर तेलाची मालिश करू लागली. मी थोड्या वेळानंतर असं दाखवलं जणू काय मी झोपलो आहे, परंतु मी जागाच होतो. राणीने मला आवाज दिला आणि माझ्या गालावर थपथप केली. तेव्हा तिला पूर्ण विश्वास बसला की मी बेशुद्ध झालो आहे. तेव्हा राणीने मला अगदी आरामात जमिनीवर झोपवलं आणि कदाचित स्वतः बाहेर निघून गेली.
तेव्हा बाहेरचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि पावलांची चाहूल माझ्याकडे येत असल्याची मला जाणीव झाली. मला समजलं होतं की तिथे अजून कोणीतरी होतं. या सगळ्यांचा विचार करून मला अजूनच भीती वाटू लागली. माझं पूर्ण शरीर मला थंड पडत असल्याचं जाणवू लागलं. असं तर मी कधी विचार देखील केला नव्हता की घराच्या बाहेरचा माणूस देखील या सगळ्या खेळामध्ये सामील असेल. परंतु हा दुसरा माणूस कोण असू शकत होता? आता मला उठवून एका गाडीमध्ये झोपवलं गेलं. माझ्यासाठी एक एक गोष्ट हैराण करणारी होती. पहिले बाहेरचं कोणीतरी माणूस आतमध्ये आला आणि आता ही गाडी, हे सगळं काय होतं? आता राणीचं हळूहळू आवाजातलं बोलणं ऐकू येत होतं. राणी बोलत होती, लवकर कर, आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. याच्या आधी बाबा घरी परत येतील, आपल्याला परत यायचं आहे. राणीचं बोलणं ऐकून मला खूप भीती वाटू लागली. मला माहित नव्हतं की माझ्यासोबत काय होणार होतं. माझं टेन्शन वाढतच होतं. जेव्हा गाडी एका ठिकाणी येऊन थांबली, मला काही लोकांनी स्ट्रेचरवर टाकलं आणि मला कुठेतरी घेऊन जात होते. मी खूपच घाबरलो होतो. असं वाटत होतं की एखाद्या दवाखान्यात मला घेऊन जात आहे. माझ्यासोबत माहीत नाही काय होणार होतं. माझी किडनी वगैरे तर काढून विकणार नव्हते ना. आजकाल तर अशा खूप साऱ्या केसेस समोर येत होत्या. लोकांना बेशुद्ध करून त्यांच्या किडन्या वगैरे करोडो रुपयांमध्ये विकायचे आणि त्या माणसाला माहीत देखील नसायचं की त्याच्यासोबत काय झालं आहे. मला एका ठिकाणी आणून थांबवलं गेलं. तिथे खूप सारा गोंधळ होता. जेव्हा माझ्याकडून अजून सहन झालं नाही, तेव्हा मी डोळे उघडले आणि एकदम उठून उभा राहिलो. सर्व लोक मला पाहून शांत झाले. असं वाटत होतं जणू काय सर्वांना सापाने डंक मारला आहे. माझी नजर जेव्हा राणीकडे गेली, तेव्हा तिचा अवतार आणि कपडे बघून मी रागाने वेडापिसा झालो. कोणत्याही भावाला स्वतःच्या बहिणीला त्या अवस्थेत पाहणं म्हणजे त्याचा शर्मेने जीव गेल्यासारखंच असतं. राणीने एका वेश्यासारखे कपडे घातले होते. सुरुवातीला तर मला वाटलं की मी एखाद्या कोट्यावर आलो आहे. ती एखाद्या कोट्यावालीप्रमाणे दिसत होती. राणी आता खूप घाबरली होती. भीती तिच्या डोळ्यांमध्ये अगदी स्पष्ट दिसत होती. मला तिचं सत्य समजलं होतं. तेव्हा राणी माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि बोलू लागली, मी तुला सर्व काही सांगेन. इथे काही तमाशा करू नकोस. इथे एका नाटकाची शूटिंग होत आहे. जेव्हा माझी नजर विवेकवर गेली, तेव्हा मला समजलं की या सगळ्यांमध्ये हा देखील सामील आहे. कारण की तिथे उपस्थित असलेले बाकी सगळे चेहरे माझ्यासाठी अनोळखी होते. तिथे एक नाटक चालू होतं ज्यामध्ये राणी वेश्या झाली होती आणि मी राणीचा आजारी भाऊ, जो एका आजारपणामुळे बेशुद्ध होता. त्यावेळी मला राणीने सांगितलं की मी आपल्या घराच्या परिस्थितीमुळे अक्षरशः वैतागले होते. आपल्या घराची परिस्थिती, आईबाबांचं टेन्शन मला सहन होत नव्हतं. तिच्या लग्नाचं देखील वय झालं होतं. परंतु जिथे खाण्याचेच वांदे असतील, तिथे लग्नाचा खर्च कसा काय केला जाईल? राणीने सांगितलं की मला आपल्या परिसरातील मुलगा विवेक खूप आवडतो, जो अशा नाटकांमध्ये काम करतो. त्यानेच राणीला समजावलं की तू देखील माझ्यासोबत चल आणि नाटक कर. कोणीही तुला ओळखणार नाही आणि तुला तुझ्या कामाचे पैसे देखील भेटतील आणि तू स्वतः तुझ्या लग्नासाठी पैसे जमा करशील. राणीने रडत रडत सांगितलं की शूटिंगच्या दरम्यान विवेकने सांगितलं की डायरेक्टरला एक असा मुलगा पाहिजे जो एका रुग्णाचा रोल प्ले करू शकेल आणि तो नाटकामध्ये तुझा भाऊ झालेला असेल. नाटकामध्ये हेच दाखवावं लागेल की तू तुझ्या आजारी भावामुळे वेश्या बनायला तू मजबूर झाली होतीस. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि मी विवेकला म्हणाले की आपण तसंही अमितला बेशुद्ध करतो, मग त्याच्याकडूनच आपण हे काम करून घेतलं तर? तो तसाही बेशुद्ध होऊन पडलेला असतो. आपण डायरेक्टर सरांना हे सांगू की खरोखरच माझा भाऊ आजारी आहे आणि त्यामुळेच तुम्ही या रोलसाठी त्याला निवडा, त्यालाच ठेवा, जेणेकरून तुम्हाला माणूस देखील भेटेल आणि मला माझ्या भावाच्या इलाजासाठी पैसे देखील जमा होतील. त्याच्या हिश्श्यातून मिळणारे पैसे आपण आपल्या लग्नासाठी जमा करू. विवेकला माझं बोलणं पटलं होतं. आम्ही डायरेक्टर सरांना हे सर्व सांगितलं. तेव्हा ते देखील तयार झाले, कारण की ते कोमल मनाचे असे होते. विवेक तुझे कपडे बदलायचा आणि आम्ही शूटिंगची कार घेऊन तुला त्या कारमध्ये टाकायचो. काही दिवस तरी खूप सगळं काही व्यवस्थित चालू होतं. परंतु त्यानंतर तुला संशय येऊ लागला. परंतु परत येताना माझ्याकडे इतका वेळ नसायचा
की तुला पुन्हा तेच कपडे घालावेत, कारण की आईच्या येण्याची वेळ झालेली असायची. त्यामुळेच विवेक लवकर निघून जायचा. परंतु आज अचानक तुला जाग आली. या तेलामध्ये बेशुद्धीचा औषध टाकायची ही आयडिया देखील मला विवेकनेच दिली होती. मला माफ कर, मी तुला बेशुद्ध केलं होतं. जर तू शुद्धीत असतास तर सर्व काही आईबाबांना सांगितलं असतं. मग त्यांनी मला कधीच नाटकांमध्ये काम करण्याची परवानगी दिली नसती. बाबा माझ्या लग्नामुळे खूपच टेन्शनमध्ये आहेत. मला बाबांचं ओझं कमी करायचं होतं. ते माझे सक्का बाप नसून देखील त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे, परिसरात इज्जत दिली आहे आणि मला कधीही जाणीव करून दिली नाही की मी त्यांची सावत्र मुलगी आहे. मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही, कमीत कमी त्यांचं ओझं तरी कमी करू शकते. राणीचं ते बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. खरोखरच तिच्या लग्नाचं वय झालं होतं आणि ती जवळपास आता 22 वर्षाची झाली होती. जर वय अजून थोडं वाढलं तर स्थळ येणे खूप कठीण होतं आणि गरीब लोकांचे प्रॉब्लेम देखील खूप जास्त असतात. कोणत्याही हुंड्याशिवाय गरीबाच्या मुलीसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. राणी, तू हे सगळं मला सांगू शकली असतीस. आई वडिलांना देखील विश्वासात घेऊ शकली असतीस. त्यांनी तुला नकार दिला नसता. मी राणीला समजावण्याचा प्रयत्न केला. राणी बोलू लागली, नाही रे, तुला नाही समजत. आई बाबांनी मला हे काम कधीच करू दिलं नसतं. मी त्यांना ओळखते. जर बाबांना फक्त एवढं समजलं की मी काम करू इच्छिते तरी देखील ते खूपच उदास होतील. ते खूपच हळव्या मनाचे आहेत. त्यामुळेच मी त्या दोघांनाही सांगितलं नाही. आता तू देखील त्यांना हे अजिबात सांगू नकोस, नाहीतर त्यांना खूप वाईट वाटेल. विवेक मला बोलू लागला की तू देखील आमच्यासोबत काम कर आणि तुझ्या आई वडिलांचा आधार हो. तेव्हा मी देखील तयार झालो. मी राणीला वचन दिलं की मी कोणाला काहीही सांगणार नाही. आई बाबा देखील घरी आले होते. राणीने जेवण बनवलं होतं. आम्ही सर्वांनी एकत्र मिळून जेवण केलं. या दरम्यान इकडे तिकडच्या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहिल्या. मग काही दिवसानंतर मला एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली. मी ते नाटकातलं काम सोडून दिलं. मी तिथे मन लावून काम करू लागलो. बाबा नेहमीच बोलायचे की मला माझ्या मुलावर खूप गर्व आहे. तेव्हा राणीला स्वतःची थोडी लाज वाटायची, परंतु मी तिला प्रत्येक वेळेला धीर दिला होता. मग एके दिवशी राणीने देखील ते काम सोडून घरामध्ये शिकवणी द्यायला सुरुवात केली. आता आमच्या घराची परिस्थिती खूप सुधारली आहे. जेव्हा विवेकचं स्थळ राणीसाठी आलं तेव्हा सर्वजण खूप खुश झाले. विवेकला सर्वजण ओळखतच होते, त्यामुळे कोणाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी देखील बाबांना म्हणालो की तुम्ही या नात्यासाठी होकार द्या. विवेक खूप चांगला मुलगा आहे. बाबांनी देखील होकार दिला आणि मग आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे खर्च करून राणीचं लग्न लावून दिलं. आता राणी खूप खुश होती. तिच्या आनंदातच आम्ही सगळे आनंदी होतो. गरजेचं नसतं की आपण प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगत सुटावी. स्वतःच्या वेळेला चांगलं बनवण्यासाठी काही गोष्टी मनात ठेवणे देखील गरजेचे असतात, ज्यामध्ये कोणाची तरी भलाई असते. नेहमी स्वतःच्या लोकांसाठी खूप साऱ्या गोष्टींवर पडदा ठेवावा लागतो. त्यामुळे आजपर्यंत मी आईबाबांना या गोष्टीबद्दल कळू दिलं नाही की राणी आणि विवेकने माझ्यासोबत काय केलं होतं. विवेकने देखील ते काम सोडून स्वतःचं किराणा मालाचं दुकान टाकलं आहे आणि तो त्यामध्ये खूप खुश आहे आणि आज आमची परिस्थिती खूपच चांगली झाली आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.